रयतेचे राजे छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, माझी जाऊ मारामाई स्वर्गीय वसंतरावजी नाईक, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्च घातलं, आयुष्य झिजवलं, या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि प्रेमाळ अभिवादन. आज वडगाव 2 येथे होत असलेल्या सभेला मंचावर प्राध्यापक लक्ष्मणजी हाके, बळरामजी तात्या खटके, आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार नारायणरावजी मुंडे साहेब, सुगतजी मुंडे, आमचे जरांगीनी कुठं कुठं दारू केली आणि कुठं कुठं गांजा वाढलाय, या सर्व गोष्टी माहिती असणारे आमचे भटुळे मामा, आमचे मित्र प्रदीपजी बांगर असतील, हर्षवर्धनजी बारावकर असतील, आमचे शिवर काळे, आमचा महेश चोटे आहे, आमचा अनुज भाई आहे आणि आमचे माऊली आहेत, तिथं मोहन दादा आहेत, आमचे केशव दादा आहेत आणि या सर्वच या भागातून आलेले सकल ओबीसी समाज, ज्यांना ओबीसी विषयी काहीतरी कळकळ आहे, तळमळ आहे, माता भगिनी आणि बांधवांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे आम्ही काय बोलणार आहेत आणि तुम्ही काय ऐकणार आहेत. कारण सध्या राज्यात चाललंय तसं की ज्या माणसाला आजपर्यंत आपण फुले शाहू विचारांचे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पायीक म्हणत आलो, परंतु काय झालंय, त्यांचं झालं वय झाल्यावर काही माणसाची बुद्धी ढळत असते. तशी शरद पवार बारामतीचा करामती काका शरद पवारांची बुद्धी ढळली आणि आंतरवाली सराटीचं ते खर्चलं कुत्र, त्या कुत्र्याला समोर करून त्या करामती काकाने नातवाला आणि त्या आमच्या घनसावलीच्या बाराचं यांना समोर करून अक्षरशः त्यांनी आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं उपोषण सोडलेलं होतं, परंतु त्या खरजुल्याला पुन्हा उचलून आणलं आणि हळद फळद लावून पुन्हा आणून बसवलं त्याला खरूज मीठ करण्यासाठी. परंतु या खरजुल्याला जीवदान दिलं आणि त्या खरजुल्याने राज्यामध्ये हैदोस माजवण्याचं काम केलं. आजपर्यंत आपण कुणालाही विरोध केला नाही, आपण कुठल्याही समाजाला विरोध करत नाही. आजपर्यंत माझा माळी समाज, धनगर समाज, वंजारी समाज, बंजारा समाज, 18 बगर जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, सर्व मायक्रो असतील, या सर्व समाजाने या प्रस्थापित मराठ्यांना, या निजामी मराठ्यांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं. परंतु आता या सगळ्यांच्या पोटात एक गोळा उठलेला आहे. तो गोळा म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं तुम्हाला आम्हाला आपल्या ओबीसी बांधवांना जे 27% आरक्षण मिळतं, त्यामध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 54,000 जागा राखीव झाल्या. परंतु 54,000 जागेवर आपल्या हक्काचे ग्रामपंचायत सदस्य व्हायला लागलेत. आपला ग्रामपंचायतचा सरपंच होतोय, आपल्या पंचायत समितीचा सदस्य होतोय, आपल्या पंचायत समितीचा सभापती व्हायला लागलाय, जिल्हा परिषदेचा सदस्य, जिल्हा परिषदेचा सभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, हे पदात 56,000 जागा आपल्याला मिळायला लागल्या आणि ह्या लोकांना वाटायला लागलं की आता ओबीसी सुद्धा हुशार व्हायला लागली. कारण तशा काही ठिकाणी घटना घडायला लागल्या की काय होतं, ओबीसीला राजकारणाची आयडिया कळायला लागली ना, की राजकारणात काय असतं, सत्तेच्या मागं काय असतं, सत्तेचा सारीपाठ आपण जर मांडला तर यातून आपल्याला काय फायदे होतात, आपल्या समाजाला काय फायदे होऊ शकतात. मग ज्या लोक नगराध्यक्ष झाले त्यांना आमदार व्हायचं स्वप्न पडायला लागलं, जे लोक जिल्हा परिषद सदस्य झाले त्यांना सुद्धा आमदार व्हावं वाटतं. का स्वप्न आम्ही का पाहू नये? या राज्यामध्ये 58 ते 60% असणारा ओबीसी समाज आपल्या जोडीला एससी समाज आहे, आदिवासी समाज आहे, मुस्लिम समाज सुद्धा आपल्याच तुलनेत त्यांना सुद्धा त्रास होतोय. खरं तर आता मुस्लिम, दलित, आदिवासी आणि ओबीसी यांनी जर एकत्र आलं ना तर 80% जास्त आपण आहोत. परंतु आपल्याला भीती कोण घालतोय की 7-8% मराठी, आणि त्याच्यामुळे सगळेच वाईट नाहीत,
त्याच्यात काही सगळेच वाईट नाही, परंतु जे चांगले त्यांचं सुद्धा मरण आलं. त्याच्यात असे खरजुल्या कुत्र्याच्या नादी लागलेले 2-5% आहेत आणि त्यांनी पूर्ण राज्य अशांत करण्याचं ठरवलं. तुम्ही पाहिलं बीडच्या हॉटेल चालल्या, सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं काम केलं, नावी समाजाचे दुकान फोडले जाळे, आपल्या मायक्रो ओबीसींना मारहाण करण्याचं काम केलं. कोणी ओबीसीच्या बाजू मांडली आणि कोणी त्या खरजुल्याच्या बाजूने बोलले की मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता सर्व ओबीसीने ठरवलंय, करो या मरोची लढाई आहे. कारण या राज्यामध्ये आपण 58 ते 60% जर 9%ला घाबरायचं, किती दिवस घाबरायचं? आणि आता कवर झालाय, याने त्याला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण लागत होतं, आपण विरोध केला नाही, देऊ द्या ना, काही अडचण नाही. परंतु जर आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमच्या राजकारणात जर तुम्ही आम्हाला अडवत असेल तर आम्ही आता शांत बसणार नाही. आणि आमच्यामध्ये जर घुसखोरी करत असेल, अरे आपलंच पोट भरत नाही त्या आरक्षणामध्ये, त्या भाकरीमध्ये आपल्या ताटातच पोटभर भाकर नाही आणि आपल्या ताटातली जर भाकर कोणी इसरून घुसत असेल तर आपण का स्वस्थ बसायचे, का शांत बसायचे? त्यामुळे आम्ही ठरवलंय, तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे. आता जशाच तसं उत्तर देणं गरजेचं आहे. कारण की हा समाज ओबीसी समाजाने कधी कोणाला अन्याय केला नाही, परंतु जर आपलं अस्तित्व कधी संपत असेल तर आपण उजव्या डोळ्यांनी पाहू नये. कारण आता पाऊस सुरू झालाय, परंतु ओबीसी बांधव मला वाटत नाही पाऊस जरी सुरू झाला तरी हटतील. कारण आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपलं अस्तित्व जर संपलं तर उद्या तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र जरी मागायचं म्हटलं तर त्यांच्या दारात जाऊन मुजरा कराव्या लागतील. ज्याप्रमाणे आपल्या दलित बांधवांना गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू अशी परिस्थिती पुन्हा त्या दलित बांधवांवर कशी होईल? मुस्लिम समाजाला हिणवलं जातं. त्यामुळे आता सत्ता आपल्या हातून जात असेल आणि आपल्याला जर छोटी मोठी सत्ता याला मिळवण्यासाठी यांचा जर विरोध होत असेल तर आपण सुद्धा येणाऱ्या काळात आपलं मत डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ओबीसीचं मत ओबीसीला, ओबीसीचं नसेल तर एससीला, एससीचं नसेल तर आदिवासींना, आदिवासी नसेल तर मुस्लिम समाजाला. परंतु यांना आता मतं देऊन फायदा नाही, कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण मतं दिले. परंतु तुम्ही पाहिले आज गेवराई तालुक्यामध्ये आपण ज्यांना मतं देत आलोत त्यांनीच या पिसाळ्याला कुत्र्याला, खरजुल्या कुत्र्याला आर्थिक रसद देण्याचं काम केलं, त्याला पाठिंबा देण्याचं काम केलं. प्रत्येक केस तालुका असेल, तुमचा बजरंगी असेल तो याचा खासदार चंदन चोर, त्याच्या चंदन चोराने सुद्धा पूर्ण ताकद लावण्याचं काम केलं. कोणी खायचं नाही, राज्याचं सगळं बसायचंय. राज्यातले सगळेच आमदार खासदार शरद पवार गटाचे असतील, अजित पवार गटाचे असतील, शिंदे गटाचे असतील, उद्धव ठाकरे गटाचे असतील, त्या सर्व जातीवादी आमदारांनी त्यांच्या जातीला महत्व दिले. त्यामुळे आपण सुद्धा आता जातीला महत्व दिलं पाहिजे. आणि मतदानाच्या टायमिंगला तुम्हाला पैशाचा भरघोस पाऊस पाडण्याचं काम करतील. आणि पैसे बी आपलेच आहेत ना. आपल्या जीवावर यांनी संस्था उभा केल्या, आपल्या जीवावर यांनी कारखाने उभा केले. आणि पैसे काय यांनी काय सोयाबीन विकून आणले का कापूस विकून आणले? त्यामुळे यांच्या पैसे आपण बिंदास घ्यायचे. आम्ही पैसे घेऊ नका कुणालाच म्हणणार नाही. 5,000 दिले तर म्हणायचं कमी पडले 10,000 द्या, परंतु मत ओबीसीच्याच उमेदवाराला पडलं पाहिजे. आणि आपण जर साधा दाखवलेलो, आपण जर त्या पूर्वीप्रमाणे पैसे दिले, त्यांनाच मतदान केलं, त्यांनाच निवडून दिलं तर आपल्याला बी काही अर्थ नाही. आपण आम्ही बोलायचं तुम्ही कानाने सोडून द्या, या गोष्टीला काही अर्थ नाही. त्यामुळं आपल्या डोक्यामध्ये पीठ ठेवायचंय की यांनी आपल्या विरोधात षडयंत्र केलंय, आपलं राजकीय सामाजिक शैक्षणिक अस्तित्व धोक्यात आणलंय. या लोकांना आपल्याला आता घराचा रस्ता दाखवायचा आहे, हे आपण डोक्यामध्ये पीठ ठेवायचंय. ज्यांनी त्या खरजुल्या कुत्र्याला पाठिंबा दिलाय या लोकांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये घराचा रस्ता दाखवायचा आहे. कारण ठीक आहे, आपली सोच झाली, या विधानसभेला आपण ज्यांनी जरांगेला पाठिंबा दिला त्यांना आपण निवडून देण्याचं काम केलंय. परंतु आहे ना 2029 काय नाही लांब आहे ना. 2029 आता जिल्हा परिषदेमध्ये त्यांचे पुतणे उभा राहतील, त्यांचे भाऊ उभा राहतील, त्यांचे चिरंजीव उभा राहतील. त्यांना आपण रस्त्याला आणायचं, त्यांना आपण काम मतं द्यायचं आपल्या ओबीसीने. त्यामुळं जिल्हा परिषदेपासून सुरुवात करायची. येणाऱ्या 2029ला विधानसभा असेल, लोकसभा असेल. कारण त्यांनी आपल्याला ठरवलं तुम्हाला ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा होऊ द्यायचा नाही. पण ग्रामपंचायतचा सदस्य नाही म्हणल्यावर सरपंच सुद्धा नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही, नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, महापौर नाही. मग तुम्हाला ह्या तुमचे रस्ते बंद करण्याचं ठरवलंय. मग आपण सुद्धा आता काहीतरी शपथ घेतली पाहिजे. आम्ही बी ठरवलंय म्हणायचं येणाऱ्या विधानसभेला आम्ही तुम्हाला घरी पाठवू, येणाऱ्या लोकसभेला आम्ही तुम्हाला घरी पाठवू. आणि ठरवल्यावर काय अवघड नाही. आमचा राजेश टोपे गेल्या 25 वर्षापासून घनसावलीचा आमदार होता.
ओबीसी बांधवांनी ठरवलं. ओबीसी म्हणले आता याने लय जरांगेचं डफडं वाजलं, जरांगीची रॅलीमध्ये डफडं वाजवण्याचं काम केलंय, याला डफडं वाजायलाच पाठवून देऊन आपण आता. खरं तर त्याला येसकर म्हणून पाठवलं पाहिजे. तुम्हाला माहित असेल येसकर काय असतो, डफडं वाजवून ते संध्याकाळी भाकरी मागायला आपल्या जुन्या काळात मागत असेल, त्याला ती भूमिका देण्याचं काम घनसंघ तालुक्यातल्या लोकांनी केलं. तो तिकडे जातीवादी बच्चू करून संघटना ओबीसीच्या जीवावर चालवली, पक्ष ओबीसी जीवावर चालवला, अनेक वेळा निवडून आला, परंतु जरांगेच्या मंचावर जाऊन लोटांगण गेलं, जरांगीला पाठिंबा दिला. त्याला सुद्धा अचलपूरमधून त्या बच्चूकडूला ओबीसी बांधवांनी घराचा रस्ता दाखवला. तुमच्या मतदारसंघाचा आता माजी आमदार लक्ष्मण पवार, त्याला काय कार्यसम्राट आमदार म्हणायचं, ते कार्य केलेलं वाचून गेलं त्या जरांगेच्या नादी लागल्यामुळं. त्यामुळे जे जे जरांगेच्या नादी लागले त्यांना आपण धुळीस मिळवण्याची आपण सुद्धा स्वस्त बसायचं नाही. कारण आपले ओबीसीचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांनी आजच नागपूरमधून घोषणा केली, ज्यांनी जरांगेला पाठिंबा दिलाय तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याला घराचा रस्ता येणाऱ्या काळात आपल्याला दाखवण्याची स्वस्त बसावी. शरद पवारांनी सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलंय, शरद पवारांनी आंदोलन उभं केलंय, त्यांच्यावर सुद्धा टीका लावली. आणि शरद पवार काल परवा काय म्हणतात, राज्यामध्ये लय वातावरण गढूळ झालंय आणि आता मलाच काहीतरी करावं लागेल, मलाच उतरावं लागेल. अरे बाबा बुद्धिभ्रष्ट म्हाताऱ्या, गेल्या 2 वर्षात तुझ्याच आशीर्वादाने वातावरण गढूळ झालंय, शरद पवारांच्याच आशीर्वादाने वातावरण गढूळ झालंय. जरांगेला आंदोलन करायला पैसे शरद पवारांनी दिले, म्हणजे त्यांच्या आमदारांनी दिले काय, त्यांनी दिले का, त्यांच्या नातवाने दिले का, त्यांचं नातू ते शामराव रोहित पवार जरांगेला उठून बसवतो. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजे पुन्हा गढूळ बनायला. म्हणजे तुम्ही दंगली तुम्ही घडवता, दहशत तुम्ही निर्माण करता, ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचा घाट तुम्ही घालता आणि ओबीसीचं अस्तित्व संपवल्याच्या नंतर ओबीसीला झोपी घालण्यासाठी पुन्हा काय बनायचं, मलाच आता काहीतरी करावं लागेल. म्हणजे तुम्ही आंदोलन पेटवायला लागले, तुमचं अस्तित्व टिकावण्यासाठी तुम्ही जागे व्हायला लागले, हे शरद पवारांना कळायला लागलं आणि शरद पवारांनी आपल्याला झोपी घालण्यासाठी ते अंगाई गाण्यासारखं एक प्रकारे किंवा आता मलाच काहीतरी करावं लागेल. हा नवीन प्रकार, कारण की शरद पवार जे बोलतात त्याच्यापेक्षा उलट घ्यायचं असतं आपल्याला पहिल्यापासून. कारण की शरद पवारला आतापर्यंत तोड फुटलेलं होतं का तुमचं राजकारणातलं, आतापर्यंत मला आम्ही मंडल आयोग लागू केला. अरे मंडल आयोग शरद पवाराचा काही संबंध नाही. मंडल आयोग लागू करणारे डॉक्टर साहेब विश्वनाथ प्रताप सिंग तत्कालीन पंतप्रधान, आणि त्यांच्या आशीर्वादाने मंडल आयोग लागू झाला आणि यांनी उगाच श्रेय घेण्याचं काम केलं. काही लोकांना माहित नाही, महाराष्ट्रात प्रथम मंडल आयोग लागू झाला नाही, बिहारमध्ये प्रथमतः मंडल आयोग लागू झालेला आहे. त्यामुळं या शरद पवारांना श्रेय देण्याची गरज नाही आणि शरद पवारांनी आता राज्यातलं गढूळ झालेलं वातावरण निवडण्याचं काम सुद्धा करू नये. त्यांनी आता स्वस्त घरी बसावं, आराम करावा, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. आम्हाला जास्त सवय नाही. आता आजपर्यंत आम्ही अजित पवारांवर मी कधी टीका नाही केली. हाकेसर मी करतात अजित पवारांवर टीका, त्यांच्याला अजित पवाराचा तिकडला बारामतीचा, कारण की हाकेसर त्या भागातले असल्यामुळं अजित पवार किती करामती आणि किती जातीवादी सरला माहित असं, परंतु मी कधी अजित पवाराच्या नादी लागलो नाही. परंतु अजित पवाराचे आमदार सुद्धा, तुमच्या मतदारसंघाचा आमदार बॅनर लावले जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबाला, पैसा दिला, तिकडे ते आष्टीचा जब्या, आष्टीच्या जब्याने पैसा, तिकडे तो चंदन चोरांनी पैसा, तुमचा आमचा आपण त्याला आपल्या घटकातला असणारा बिरसा आमदार, त्याला तर लाज वाटली पाहिजे. अरे त्याचे मुलं बाळ त्या घरात जवळ असते, त्याला वाचवण्याचं काम मुस्लिम समाजाने केलं. त्याला पहिला भेट देणारे भुजबळ साहेब त्याचं भीती मनातून काढणारे आणि तो बाजलगावचा ते थेरड आमदार आले निवडून पंकजाताईच्या आणि धनुभाऊच्या जीवावर आणि त्यांच्या विरोधात बोलायचं काम सुरू केलं आणि त्याने सुद्धा ताकदीनं जरांगेला हसत दिली या आंदोलनाला. या सगळ्या आमदाराला आपल्याला आता आठवणी ठेवावं लागेल. ज्यांनी विरोध केलाय, ज्यांनी जरांगेला सपोर्ट केला, म्हणजे तुमचं राजकारण संपवण्यासाठी, तुमचं आरक्षण संपवण्यासाठी ताकद लावली, त्या सर्वांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे अशी आपल्याला
कळकळीची विनंती आहे, कारण मला खूप बोलायचं होतं, बोलता येतंय, परंतु आता पाऊस सुरू आहे आणि हे चिठ्ठ्यावर चिठ्ठ्या द्यायला लागले. आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.